प्रॅक्टिस सेट 40 त्यातला सेकंड क्वेश्चन काय दिलेला आहे, जेठालाल टूक हाऊसिंग लोन ऑफ 2,50,000. म्हणजे आपल्याकडे गिवन काय काय गिवन काय जेठालाल टूक हाऊसिंग लोन 2,15,000 रुपीज. म्हणजे आपल्याकडे प्रिन्सिपल दिलेलं आहे. ओके, प्रिन्सिपल दिलेलं आहे आपल्याकडे. पी दिलेला आहे किती, 2,50,000 रुपीजमध्ये. पुढे काय सांगितलेलं आहे, फ्रॉम अ बँक ॲट 10% पर ॲनम. म्हणजे रेट दिलेला आहे, रेट ऑफ इंटरेस्ट. रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे आर दिलेला आहे. किती दिलेला आहे तो, 10%. पुढे काय सांगितले, फॉर 5 इयर्स. म्हणजे टाईम टी दिलेला आहे 5 इयर्स. व्हॉट इज द इयरली इंटरेस्ट ही मस्ट पे अँड द टोटल अमाऊंट ही रिटर्न टू बँक. ओके, हेन्स आपल्याला फाइंड करायचं का, तो टोटल इंटरेस्ट किती पे करेल आणि टोटल अमाऊंट पण किती देईल तो बँककडून किती अमाऊंट मिळेल त्याला, अँड बँकला टोटल किती अमाऊंट देईल इंटरेस्ट प्लस प्रिन्सिपल म्हणून. तर आधी आपल्याला टोटल इंटरेस्ट काढावं लागेल. टोटल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय, टोटल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाईम अपॉन 100. काय प्रिन्सिपल किती दिलेलं आहे, 2,50,000 इंटू रेट किती आहे 10%, टाईम आहे 5 इयर्स अपॉन 100. 2 0 गेले, 2 0 गेले. 25 म्हणजे 2,500 गुणिले 5, 25 चोक 100, 25 5 2500. आणि हे 2 0, 1,25,000. 3 0 1 2 3. हे काय आला, हा इंटरेस्ट झाला रुपीज. हा इंटरेस्ट झाला, आय झाला. बाकीचा क्वेश्चन इकडे सोडवू का. ओके, नाव काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला, टोटल अमाऊंट तो बँकेला किती रिटर्न देईल. टोटल अमाऊंट कसं काढता, टोटल अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. इंटरेस्ट किती आलेलं आहे, प्रिन्सिपल किती सांगा, प्रिन्सिपल दिली आहे 2,50,000. 2,50,000 प्लस 1,25,000. यांची ॲडिशन करायची. 3 0 तसेच येतील. ओके, हे 3 0 5 तसाच, 2 आणि 1 3. म्हणजे टोटल झालं 5 आणि 2 7, 3,75,000 रुपीज. हेन्स म्हणून जेठालाल विल हॅव टू पे, हेन्स जेठालाल will have to pay 1,25,000 rupees as a interest and 3,75,000 as a total amount. ओके, सेम आता सेकंड क्वेश्चन घे. सेम आता क्वेश्चन नंबर 3 घेऊ. ओके, गिवन काय काय दिलेलं आहे त्यात. ओके, आधी गिवन काय काय ते लिहून घेऊ. ओके, क्वेश्चन पण रीड करतो. श्रीकांत डिपॉझिट 85,000. डिपॉझिट म्हणजे प्रिन्सिपल दिलेलं आहे. प्रिन्सिपल किती, 85,000 फॉर 2 × 1/2 years.
टाईम दिलेला आहे. आता टाईम कसा दिला आहे बघा, 2 1 हाफ. आता याला इयर्समध्ये कसं, या दोन्ही याला मल्टिप्लाय करायचं, 2 × 2 2 × 2 प्लस 1 अपॉन हा 2 तसा, म्हणजे 2×4 5/2 इयर्स हा टाईम झाला. ओके. पुढे काय सांगितलेलं आहे, ॲट 7% पर ॲनम. रेट दिलेला आहे 7%. इन द सेविंग बँक अकाउंट व्हॉट इज द टोटल इंटरेस्ट ही रिसिव्ह. कॅल्क्युलेट काय करायचं आपल्याला, इंटरेस्ट. ओके, हे कॅल्क्युलेट करायचे. आपल्याला माहिती फॉर्म्युला काय, इथे सोडवतो. नाव सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू P × R × T/100. व्हॅल्यू पुट करायत. प्रिन्सिपल किती दिलेलं आहे, प्रिन्सिपल आहे 85,000. 85,000चे रेट काय दिलेलं आहे, रेट दिलेला आहे 7. आता हे नीट बघा, 5/2 तर हा जो 2 आहे 5/2/100. पण हा इथे जो 2 आहे हा डिवाईडमध्ये, हा 2 वरती न राहता खाली 100ला मल्टिप्लाय होईल, म्हणून हा 2 इथून कॅन्सल होईल. मग आता सॉल्व करा. 100चे 2 झिरो गेले, 2 झिरो गेले, 2 आणि याला भाग दिला तर किती जाईल, 2×4 8, 2×2 4, 2×5 10, म्हणजे किती उरले 425 × 7 × 5. याचा आन्सर काय, 7×5 म्हणजे 425 × 35. ओके, आन्सर काय येईल टोटल, म्हणजे जवळपास 14,875 रुपीज. आणि खाली फायनल आन्सर काय इथे लिहितो बघा. हेन्स श्रीकांत विल रिसीव 14,875 रुपीज ॲज अ इंटरेस्ट. हेन्स श्रीकांत receive 1400 Shrikant receive 14,875 rupees as इंटरेस्ट. 4th नंबरचा क्वेश्चन बघू. ओके, गिवन काय काय दिलेलं, थोडासा कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन आहे. गिवन काय काय दिलेलं आहे, ॲट अ सर्टन रेट ऑफ इंटरेस्ट द इंटरेस्ट आफ्टर 4 years. म्हणजे आधी टाईम दिलेला आहे त्यांनी, टाईम किती दिलेला आहे 4 year. पुढे काय सांगितलेलं आहे, ऑन 5,000 रुपीज प्रिन्सिपल. पी किती दिलेला आहे 5,000. ओके, पुढे काय सांगितलेलं आहे, प्रिन्सिपल अमाऊंट, यावर इंटरेस्ट किती आला 5,000 वर 4 वर्षानंतर 1,200 रुपये, म्हणजे ते आपल्याला रेट काढावं लागेल. ओके, आता रेट कसं काय काढतील, आपल्याला फॉर्म्युला माहिती, इंटरेस्ट इज इक्वल टू PR/T/100. पण आपल्याला इकडे इंटरेस्ट दिलेला आहे, काढायचा काय रेट, म्हणून 100 इंटरेस्टला मल्टिप्लायमध्ये जाईल. म्हणजे फॉर्म्युला कसा तयार होईल, इकडे बघा, हा इकडे असंच राहील, हा 100 डिवाईडमध्ये येतो तिकडे मल्टिप्लायमध्ये जाईल, अपॉन P आणि T डिवाईडमध्ये, P × T बरोबर रेट. आता इंटरेस्ट किती दिलेलं आहे बघा, इंटरेस्ट आहे 1,200, म्हणजे काय 1,200 × 100 प्रिन्सिपल किती 5,000 आणि टाईम किती 4 वर्षासाठी. 5,000 × 4, हे 3 शून्य गेले, हे 3 शून्य गेले, 4ने याला भाग दिला 4×3 = 12, 4×3 = 12, 30, 5ने परत 30ला भाग दिला 5×36 म्हणजे 6% रेट आला. ओके, इज इक्वल टू R. आता पुढे काय सांगितलेलं आहे आपल्याला, पुढे काय सांगितले नीट बघा,
15,000 रुपीज ॲट द सेम रेट ऑफ इंटरेस्ट फॉर द सेम पिरियड. म्हणजे सपोज नाव इकडे सोडवतो पुढे. आता काय सांगितले त्यांनी, प्रिन्सिपल आहे 15,000, रेट ऑफ इंटरेस्ट हा 6% आणि टाईम सेम सांगितलेला आहे म्हणजे 4 year. तर किती इंटरेस्ट येईल परत या फॉर्म्युल्यात टाकायचं. ओके, कोणत्या या फॉर्म्युल्यात टाकले प्रिन्सिपल किती येईल इथे 15,000 गुणिले 6 × 4 अपॉन 100. 2 0 गेले. 15 सकी 90 म्हणजे 900 गुणिले 4 9 चौक 36. ओके, म्हणजे इंटरेस्ट किती येईल 3600. हेन्स द रेट ऑफ इंटरेस्ट फॉर पिरियड इज रेट ऑफ इंटरेस्ट. हेन्स द रेट ऑफ इंटरेस्ट इज 3,600 रुपीज. आता लास्ट क्वेश्चन बघू. ओके, काय लास्ट क्वेश्चन. इफ पंकज डिपॉझिट 1,50,000 रुपीज इन द बँक. म्हणजे लास्ट क्वेश्चन काय सांगितलेलं आहे, इफ पंकज डिपॉझिट 1,50,000 रुपीज इन द बँक फॉर 10% फॉर 2 years. म्हणजे गिवन काय काय दिलेलं आहे, प्रिन्सिपल दिलं आहे किती 1,50,000. इन अ बँक रेट दिलेला आहे 10%, टाईम दिलेला आहे 2 year. वी हॅव टू फाइंड इंटरेस्ट आणि टोटल अमाउंट. ओके, नाव वी नो, आपल्याला फॉर्म्युला माहिती काय, इंटरेस्ट इज इक्वल टू PRT अपॉन 100. प्रिन्सिपल किती दिलेलं आहे, प्रिन्सिपल दिलेलं आहे प्रिन्सिपल किती दिला आहे 1,50,000. रेट आहे 10%, टाईम आहे 2 year अपॉन 100. 2 0 गेले, 2 0 गेले. 15 दुनी 30 म्हणजे 30,000 रुपये इंटरेस्ट आलं. टोटल इंटरेस्ट 30,000 रुपये काय इंटरेस्ट. नाव वी हॅव टू फाइंड टोटल अमाउंट. आता टोटल अमाउंट कशी काय काढता, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल किती दिले आहे 1,50,000 प्लस 30,000. 1,50,000 प्लस 30,000 किती होतं 1,80,000. Hence, Pankaj will get total amount 1,80,000 rupees from bank. Hence, Pankaj will get 1,80,000 rupees from bank.